नमस्कार, मी प्रबोधिनी गायकवाड. आपण बघत आहात लोकवाहिनी मीडिया महाराष्ट्र टॉप 10 बुलेटिन. तर जाणून घेऊया महाराष्ट्राच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. राज्याच्या आरोग्य सेवेत एआयचा शिरकाव. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण बैठक. 8 दिवसात आरोपी अटकेत, नाहीतर मुंबई बंद. शौर्य पाटील प्रकरणावर मनोज जरांगे पाटलांचे अमित शहा यांना थेट आव्हान. वृद्धांसाठी दिलासादायक योजना. इंदिरा गांधी वृद्धावस्था पेन्शनमुळे ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1500 रुपयांचा आधार. कला केंद्राच्या नावाखाली घृणास्पद अत्याचार. अंबाजोगाईत तरुणीवर सामूहिक दुष्कर्म. बदामबाईसह 4 गुन्हा दाखल. 12वीच्या परीक्षेत 2 विषयात नापास झाल्याच्या नैराश्यात रत्नागिरीतील विद्यार्थिनीची आत्महत्या. कीटकनाशक प्राशन करून टोकाचे पाऊल उचलले. हॉटेलमध्ये वादातून रक्तरंजित शेवट. लग्नाच्या मागणीनंतर गुप्तांग छाटल्याने संतापलेल्या प्रियकराकडून महिलेचा गळा दाबून खून. 500 रुपयांच्या मागणीवरून मुलाचा कुऱ्हाडीने खून. क्षणिक संतापाचा दावा फेटाळत उच्च न्यायालयाकडून जन्मठेप कायम. गादी उत्तराधिकारावरून सासुरा मठात तणाव. 2 महाराज आमने सामने. मारहाण व धमक्यांच्या परस्पर तक्रारी. अंबरनाथ निवडणुकीच्या तोंडावर खळबळ. भाजप उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर अज्ञातांकडून गोळीबार. आम्ही काम केलं, आता जबाबदारी तुमची. शेंडा पार्क वैद्यकीय नगरीत मंत्री हसन मुश्रीफ यांचा ठाम संदेश. बघत रहा लोकवाहिनी मीडिया सोबत महाराष्ट्राच्या अशाच काही महत्त्वाच्या घडामोडी. नमस्कार.